नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आकाश गोट फार्म. तर मित्रांनो, काल मला एक कॉल आलेला. तर त्या भावानं मला विचारलं की सर तुम्ही बारीक जे तुमचे पिल्लं वगैरे असतात किंवा तुमच्या बकऱ्याला तुम्ही खाद्य काय खाऊ घालतात. तर मित्रांनो, खाद्याची पद्धत सगळ्याची वेगवेगळी असतात. सगळ्या गोट फार्मची वेगवेगळी पद्धत राहते बरं का. तर आपल्या गोट फार्मवर आपण कशा पद्धतीने खाद्य वगैरे यूज करतो आणि खाद्य यूज करायचं कसं, खाऊ घालण्याची पद्धत कशी आपली. आपल्याकडे जे सेल आउटचा माल असतो बरं का, जे नग असतात बोकुड पाठी वगैरे जे सेल आउट साठी असतात ना, आपण त्याच्यावर फीड वगैरे वाढून टाकतो. आणि जे आपले थोडं लेट सेल आउट साठी येणारे महिने 2 महिने 3 महिने ज्याला टाइम आहे, त्या नगाला आपण थोडं थोडं फीडवर आपण ठेवतो. कारण आपल्याकडे क्वांटिटी जास्त असल्या कारणानं सगळ्या बकऱ्यांना किंवा सगळ्या पिल्लांना आपल्याला फीड वगैरे त्यांना खाऊ घालणं ना, तो थोडं प्रॉब्लेम येतो ना. कारण इतकं मोठं सेटअप आहे, 300 बकऱ्याचा आपला शेड आहे. तर सगळ्यालाच जर फीड खाऊ घातलं तर फीड कॉस्ट वगैरे वाढेल. तर आता बिझनेस करायचं कसं, बिझनेसचं मेन बेसच ते आहे. जिथून आपल्याला पैसा वगैरे येणार आहे ना, त्याच्यावर आपल्याला मेहनत करायला मागं हटायचं नाही. आणि जिथून आपल्याला थोडं लेट येणार आहे ना, तर तिथं आपल्याला थोडं हात आखडून काम करायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता, काही आता सेल आउट आपल्या मागच्या महिन्यामध्ये झालेला आहे बरं का. तर आता आपली नवीन बॅच आपण सेल आउट साठी तयार करणार आहे. तर त्यांच्यावर आपण फीड कशा पद्धतीने बनवतो. तर मित्रांनो, फीड साठी आपण वापरतो जी खल्ली असते ना, बाटा, जे सरकी पेंड बघा का, हे बघा, हे सरकी पेंड आपण अशा पद्धतीने बारीक चुरा वगैरे करून घेतो. आणि हे तुम्ही बघू शकता, हे आपण रात्री बारीक वगैरे केलेले आहे. अशी पेंड वगैरे आहे मित्रांनो आपल्याकडं. तुम्ही आता बघा मी फीड कशा पद्धतीने तयार करतो. आता ही सरकीची आपली पेंड आहे. आणि ह्याला आपण अशा पद्धतीने, हे बारीक पिल्लांसाठी जे 3 महिन्याचे पिल्ल आहे ना आपले, त्यांच्यासाठी आपण हे तयार करतो. तर आता याच्यामध्ये मिक्स काय करणार. तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहे मक्का भरडा. जे आपला मक्का आहे ना, त्याचं मी भरड तयार करून आणलेले बघा, तुम्ही बघू शकता. त्या जे कपाशीची पेंड आहे ना, त्या सरकी पेंडला ते भरडा त्याच्यातला असलेला पीठ जे आहे ना, ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेतो. आणि त्या पिठामुळे, त्या भरडामुळे ते पेंड वगैरे व्यवस्थित प्रकारे खातात पिल्ल वगैरे. काही आपण साबूत मक्का पण आहे मित्रांनो, बघू शकता. त्या भरडामध्ये आपण थोडी साबूत मक्का पण मिक्स करणार आहे, जेणे की त्यांना मोठ्या दाण्याची पण आदत लागायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता, ही आपली अशी फीड वगैरे तयार केलेली आहे मित्रांनो. आता हे जे बारीक पिल्ल आहे, हे आपले 1.5 ते 2 महिन्याचे पिल्ल आहे. तर ह्या पिल्लांना तर आपण फक्त मक्का भरडा आणि ती जे कपाशी पेंड आहे ना, ती बारीक केलेलीच आपण खाऊ घालतो. हे साबूत मक्का वगैरे आपण त्यांना देत नाही बरं का, कारण ते त्यांना पचन वगैरे पण होत नाही आणि ते खात पण नाही त्या हिशोबाने. आता हे आपले 3 महिन्याच्या वरचे जे पिल्ल आहे, ज्याला आपल्याला आता एका महिन्यामध्ये किंवा 2 महिन्या 1.5 महिन्यामध्ये आपल्याला सेल आउट करायचं आहे, त्यांच्यासाठी आता हे खाद्य आपण तयार करतोय. मित्रांनो, आता याला त्या पिल्ल कशा पद्धतीने खातात हे पण मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता. स्टॉप कर. मित्रांनो, हे आपण फीड तयार केलेलं आहे बरं का. आता आपण हे फीड या गव्हाणमध्ये टाकणार आहे. तुम्ही बघू शकता. स्टॉप कर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता आपण हे असे फीड वगैरे टाकलेले आहे. आता आपण बॅच सोडूया मित्रांनो. ती बॅच तुम्ही बघू शकता. इकडेच थांबा आणि बॅच सोडून कर, शूट कर. काय नाही काढतो मी त्याला, काढतो. चलो, अरे दाखव. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता हे फीड वगैरे खाण्यासाठी 3-3 महिन्याचे पिल्ल वगैरे आता कशा पद्धतीने बाटा मका भरडा मिक्स केलेला आहे आपण. आणि ते कशा पद्धतीने खात आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता हे मिनिमम 40 एक नग आहे, 40 नगाची बॅच आहे. याच्यामध्ये बोकुड आणि पाठी दोन्ही पण मिक्स आहे. तर हे बघा कशा पद्धतीने मका भरडा आणि बाटा मिक्स केलेला आहे आपण, सरकी पेंड बघू शकता.
तर मित्रांनो असंच आपण फीड वगैरे, आता ही बॅच आपल्याला 1 महिन्यामध्ये सेल आउट साठी आणायची आहे, 1 ते 1.5 महिन्यामध्ये. तर यांना आपण प्रॉपर फीड चालू केलेलं आहे. आणि जे काही छोटी बॅच आहे तुम्ही बघू शकता इकडे, एक समजा 2 महिन्याची बॅच, त्याच्या पलीकडे आपल्याकडं 1.5 महिन्याची बॅच, आणि त्याच्या पलीकडे आपल्याकडं समजा 1 महिन्याभराचे पिल्ल सुद्धा आहे. क्वांटिटी खूप जास्त आहे मित्रांनो. तर क्वांटिटीला आपल्याला कसं सेल आउट करायचं आणि कसं सेटअप ठेवायचं हे आपल्यावर डिपेंड करतं. त्याच्यामुळे मी फीड वगैरे असं म्हणजे जसं आपल्याला सेलआउटच्या बॅचला वाढून द्यायचं आणि बाकी बॅचला नॉर्मल नॉर्मल देत जवळ आणायचंय. म्हणजे बॅच वाईज काम. कंपनीचं प्रोडक्शन कसं चालू राहतं मित्रांनो, जसं की समोरचं प्रोडक्शन सेलआउट झाल्याशिवाय ते कंपनी माग प्रोडक्शनला स्टॉप करते किंवा स्लो प्रोडक्शन तयार करते. तसंच शेळीपालनचं आहे मित्रांनो, की आपण जसं पुढं सेलआउट करायचं ना, त्याला आपण जास्त फीड वगैरे चालू करतो, आणि जे मागून लेट येणार आहे, समजा 2-3 महिन्याचा गॅप पडणार आहे ना, त्याला नॉर्मल नॉर्मल देत जवळ आणतो. जेणे की समोरचं सेल आउट झालं ना, तर मागून त्याला आपण फीड वगैरे वाढून त्यांना लवकरात लवकर विक्रीसाठी तयार करतो. तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आकाश गोट फार्म या आयडीला फॉलो करा, आणि युट्यूब चॅनल आहे आकाश गोट फार्म, याला सबस्क्राईब करा.